करण्याचं काम केलं लाजबाब मैदानामध्ये अर्थातच सचिनचे. जाऊया आणि पाहूया पुन्हा 7व्या मॅच अपसात आहेत विदर्भ वायकिंग्स आणि त्याच्या विरुद्ध साऊथ सम्राट. मॅच क्रमांक 7वी दिवस रात्र दुसरी आपल्या बेटीला SSPL 2024 पर्व 8. पॉवर प्ले पहिला चेंडू राईट आर्म उर्ध विकेट बॅकफुटवर जाताना हलक्या हाताने पण बॅकफुट पॉइंटच्या ठिकाणी ढकलून दिलं. हलक्या हाताने सिंगलने सुरुवात होते. पहिल्या चेंडूवर बॉलिंग मार्कवर आली ज्याची बेस्ट फिगर ऑफ द इन दिस सिरीज सीझन 8 SSPL सीवूड्स प्रीमियर लीग 2024. चलिए पिछले मैच में एजाजी सोलकर की टीम यानी रत्नागिरी फाइटर्स ने जबरदस्त फाइट दिया सामने वाली टीम कर्नाटका रेनेगेड्स टीम को, और आखिरी ओवर में जिन्होंने स्कोर को डिफेंड कराया क्रिस फर्नांडिस. आप जहां कहीं भी हो आपको स्टेज की तरफ आना है. एजाजी सोलकर की तरफ से आपको 2000 का इनाम है. मिस्टर क्रिस फर्नांडिस जहां कहीं भी आपको स्टेज की तरफ आना है. सचिन उधर आगे तो जीतू परदेशी. हां उधर से दिखता नहीं मेरे को. पहला बॉल एक रन दूसरा बॉल एक रन. बैट नहीं. हां डाउन डाउन आवाज जाएगा. विवाद हमला देखायचा आपला राईट आहे ना. तर सिंगलची घोषणा केलेली आहे. सिंगल मिळते बॉल वरती. मॅच क्रमांक 8 आहे. दिवस रात्रीचा दुसरा खेळ आपल्या भेटीला. संकल्प सोशल कल्चरल वेलफेअर असोसिएशन प्रेझेंटेड SSPL पर्व 8. उपस्थित आमच्या लाडक्या प्रेक्षकांचं मी संतोष म्हात्रे फॉर्म कोपरखेडणे सरसे स्वागत करतोय आणि tenniscricket.in च्या माध्यमातून जे जोडतात प्रेक्षक त्या प्रेक्षकांचं मनापासून सरसे स्वागत. अफलातून ओव्हर एक षटक ज्याने डिपेंड केला क्रिस फर्नांडिस याला सन्मानित केलं. ओनर टीमचे ओनर एजाजी सोलकर यांच्या मार्फत 2,500 रोख कॅश प्राइज. वेल्डन सुपर यार काय स्पेल टाकला या कमी आयुचा यंग स्टार रायझिंग यंग स्टार. सुपर डुपर बॉलिंग. बॅकफुट वर जाताना दिशा क्षेत्र खाली येते. क्षेत्रशानं थ्रू द गॅप चेंडू केलं वन टप्प्याने ओळून गेलं चौकार. शरण पहिले ओव्हर हातात. Jitu Pardeshi, high class bowling, super bowling. What a lovely move in the air. ह्यामध्ये चेंडूला मूव केलं. काल काय गोलंदाजी टाकली यार. That's the best figure Ali yesterday night. 2 over 1 maiden, only 2 runs and 4 wickets is Ali. The प्रेक्षक आहेत, श्रोते आहेत, तुमच्या विना SSPL नामुमकिन आहे. त्या आमच्या लाडक्या प्रेक्षकांना मी नम्रतेची विनंती करतो, कळकळीची. कृपया करून मैदानाच्या बाउंड्रीच्या आतमध्ये जाऊन चेंडू मात्र अडवू नका. ही कोर कमिटी करून तुम्हाला आम्ही मनाच्या हृदयापासून विनंती करतोय. कारण तुम्ही नसते तर कदाचित ही स्पर्धा त्याला तील मात्र शोभा वाढणार नाहीये. शोभावंत आहे परंतु जे क्रिकेटचे नियम आहेत त्या नियमानुसार मात्र तुम्ही खेळ पहा, आनंद घ्या आणि अक्षरशः आपल्या या सीवड वासियांचा आत्मशन दृढीत करा, ध्वगणित करा. पहिले ओव्हर टाकताना आली, पहिली ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्तीनंतर बॅटिंग करताना आपण पाहतो अर्थातच टीम आहे साऊथ सम्राट टेबल पॉइंट मध्ये अजूनही गुणाचं खातं खोललं नाहीये. 2-2 मॅच हरल्या. तिसरी मॅच भेटीला आहे विदर्भाच्या वायकिंगच्या विरुद्ध. बॅटिंग करण्याचा आमंत्रण मिळाल्यानंतर पहिली ओव्हरची समाप्ती झाली. विजय आणि जितू परदेशी बॅटिंग वर करताना वैयक्तिक 6 वर विजय खेळतो, त्याला साथ देताना जितू परदेशी
हा वैयक्तिक एक विकेट. टोटल स्कोर झालेला आहे 10-0 गडी बाद. राम येस बॉलिंग संपल्यानंतर पहिला कंपल्सरी पॉवर प्ले संपल्यानंतर पुन्हा एकदा इमिजिएटली टेकन द बॅट्समॅन सेकंड पॉवर प्ले बॅटिंग पॉवर प्ले. गुडलँड टप्पा पाला टेट सी लिमिट ऑफला देश तारा बेहतरीन सुपर डुपर बॅट्समॅन वय वर्ष 50 जितू परदेसी व्हेरी इमिजिएटली बॅक टू द डग आउट इज गॉन. अमृत 11 अशा कित्येक मोठमोठ्या टीम कडून खेळणारा वय वर्ष 50 पार परंतु इथे गॅप काढायला गेला इनफिल्ड सेट करताना अचूक जाईल लिमिट आपला. खेळीचा समाप्त एंड ऑफ द जितू परदेसी इनिंग पहिला हादरा याला बसताना टीम साऊथ सम्राटला पहिला विकेट 10-1 गडी बाद. येस रवी प्लीज. नाव अगोदर अनाउन्स नाही केलं तर 3 धावांची पेनलाइज केली जाईल याची दक्षता आहे का. हा नेम आहे कोर कमिटीच्या वरून. बिफोर वेन ऑफ द एंट्री ऑफ द इम्पॅक्ट प्लेयर प्लीज अनाउन्स द नेम ऑफ द इम्पॅक्ट प्लेयर. ग्राउंडच्या अगोदर येण्यापूर्वी इम्पॅक्ट प्लेअरचं नाव इथे सांगणे गरजेचं अनिवार्याची दक्षता घ्या. अदरवाईज 3 रनची पेनलाइज केलं जाईल. पॉइंट कव्हर व्हेरी क्लिअर बॅकवर्ड पॉइंट कव्हर कॉर्नर अँड लॉंग अप. मॅन्डेटरी पॉवर मध्ये 2 शतषण देण्याच्या बाहेर एक वाईडिश लॉंग अप आणि एक्स्ट्रा कलच्या दरम्यान आदित्य द बेस्ट फिल्डर ऑफ द टीम विथ द वायकिंग. आदित्य ऑन इन ॲट कमांड टीम कॅप्टन बॅकफुट वर हुक केला परंतु आणि हुक करताना मध्ये दर्जेदार आल्या कॅप्टनने झलबा दाखवताना चेंडूला फेकून दिलं. इट्स आउट ऑफ पगार. यू 6 षटकाने दणदणीत खातं खोलताना अजित टीम कॅप्टन अजित सॉन nicely batting back put at the good balance of the fully whole body. शरीर बरोबर समतोल ठेवलं बॅकफुट जॅक केलं षटकारानं दमदार खातं खोलताना टीम कॅप्टन अजित. येस पुढे चेंडू ड्राईव्ह केला बॉलर बॅक टू ड्राईव्ह पण तो क्षेत्रक्षण पाहिलं तर चांगले रिक्सी सिंगल मात्र अजित केली कॅप्टन अजितने. सिंगल मात्र जातो षटकार सिंगल पुढे. पहिल्यांदा बॅटिंग करताना साऊथ सम्राट टेबल पॉइंट मध्ये अजूनही खातं खुलं. नेक्स्ट मॅच आम्ही अनाउन्स करतो 8वी मॅच आणि ती शेवटची मॅच आहे आजच्या दिवस रात्री. कोल्हापूर योद्धाज सर्वात यशस्वी टीम 2-2 मॅच केल्या. कोल्हापूर योद्धाज टीम कॅप्टन अर्थात आनंद बालाजी त्यांचं मॅच असेल रॉयल चॅलेंजर्स कोकणच्या विरुद्ध. प्रत्येकाची 3री मॅच परंतु 2 मॅच जिंकून टेबल पॉइंट मध्ये सरस अव्वल गुणांसाठी अव्वल नंबरवर आहे कोल्हापूर योद्धाज. तिने एक मॅचसाठी आमास देऊ जसे एक इनिंग संपेल दोन्ही कॅप्टन असतील टॉस का बॉस नाही तर मैदानावर त्यांची टॉस गेली जाईल आणि ती आजची अंतिम अशी मॅच दिवस रात्री खेळून येतील. नेक्स्ट मॅच 8वी मॅच असेल कोल्हापूर योद्धाज आणि त्याच्या विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स कोकण. दुसरा ओव्हर इन ऍक्शन स्कोर लागलेले 17 वर 1 गडी बाद. अतिशय दर्जेदार गोलंदाजी पिचिंग द ऑफसाइड द ऑप्शन वाईट +1 अशा 2 धाव मत मिळतील या चेंडू होती. खराब चेंडू स्क्वेअर मारा 2 धावसंख्या पुढे सरकते. मॅच क्रमांक 17 19 वर 1 गडी बाद. 19 पण लॉस ऑफ 1 विकेट बॅक इन द व्हेरी एक्सपिरियन्स प्लेयर जितू परदेशी कॉट लिमिट ऑफ बॉल बाय राम. पुढे सरसर फ्रंट वर येताना ड्राईव्ह करता सरळ लाईन मिस केली परफेक्टली. चेंडू गुडलँड टप्पाला एकेकला घेतलेला स्विंग इन द मिस चेंडू डॉट व्हेरी क्लेवर बॉलिंग. 19 वर 1 सद्यस्थिती आहे. मॅन्डेटरी पॉवरचं दुसरं ओव्हर आपलं पहिलं टाकताना बॉलिंग मार्कर विदर्भ बायकिंग कडून राम आणि समोर खेळण्यासाठी विजय. अजय सॉन इज अ व्हेरी नाइसली हिट व्हेरी फर्स्ट डिलिव्हरी अँड ओपन द अकाउंट. खातं खोल दमदार धूम धडाक्यामध्ये टीम कॅप्टन अजितने लाजवाब टप्पा बनवून स्विंग इन द मिस लवली बॉलिंग एंड ऑफ द सेकंड. अजून एक चेंडू 1 डिलिव्हरी टू लेफ्ट. 1.5 चेंडूचा खेळ समाप्त. स्कोर पाहिला तर दमदार सुरुवात करून मी निश्चित म्हणेन मॅन्डेटरी पॉवरचं पॉवर प्ले दुसरं ओव्हर आपलं पहिलं टाकताना गोलंदाज मार्गावर आहे.
विदर्भ वायकिंग कडून राम या षटकामधला शेवटचा चेंडू राईट फ्रॉम द विकेट टू विजय बॅकफुट वर जाताना कॅच डीप स्क्वेअर लेगला चेंडू गेला सरळ गोशांकी क्षेत्रात सिंगल मिळते. ओव्हरची झाली दुसऱ्या संप 2 ओव्हरचा खेळ संपला गेलाय. 2 ओव्हरच्या खेळीच्या समाप्तीनंतर SSPL 2024 सीझन 8 मध्ये मॅच क्रमांक 7 पहिला इनिंग खेळताना इथे सातारा सम्राट 1 गडी बाद 20 धावा. नमोंतासा डीजे ऑपरेटर रवींद्र शत्रुघ्न म्हात्रे फ्रॉम कराबेगाव हा जलवा दाखवतो. स्वतः मात्र या साऊंड सिस्टमचे करता धरता आलेत आणि विविध गीतेने मात्र तुम्हा आम्हाला सर्वांना अक्षरशः खुश करून टाकणार. दिवस रात्रीचा दुसरा खेळ आपल्या भेटीला 7वी मॅच विदर्भ वायकिंग बनाम साऊथ सम्राटच्या विरुद्ध. तिसरा ओव्हर पहिला चेंडू बॅकफुटवर जाताना डिक्लेअर सध्या कॅप्टन आले बॉलिंग मार्क. पहिलं ओव्हर ज्या कॅप्टनने टाकलं विदर्भ वायकिंगचा हा नेतृत्व कर्णधार कॅप्टन स्कीपर ऑन द बॉलिंग मार्क इज टू अंतिम थर्ड ओव्हर बॉलिंग मार्क सावरची मॅच आणि समोर आलाय खेळण्यासाठी विजय अजित तिचे टीम कॅप्टन नाईस कॅप्टन. अतिशय तगडा मुकाबला आपला प्रिन्स विरुद्ध मदत याच आली. विदर्भ वायकिंग टीम कॅप्टन बाय अली comes in board right arm round the gate to another captain team. खास क्रिकेटचा दर्जेदार फ्लिक इन द रिस्ट कलाची जादू कलाच्या साहाय्याने मोडलं. लाजबाब फटका क्रिकेटला एक सन्मान मानून देणारा फटका आहे. फ्लिक इन द रिस्ट कलाच्या साहाय्याने मात्र मोडताना जिथे एक तिचं कन्वर्ट केलं दुसऱ्या धावमध्ये 2 धावांनी कॅप्टन पुढे घेऊन जातो आपल्या टीमला. अर्थातच साऊथ सम्राट याची टीम धावसंख्या पोहोचते. तिसरं ओव्हर मार्गस्थ असताना 23 वर 1 गडी बाद. 1 to the slot perfectly bunda. Oh my God, it is loudly appeal with the captain Ali. But umpire say is a safe batsman not out. फेटाळली मात्र अपील लाजबाब खेळ आणि पेशकश केले. एक स्पर्धेचे करता धरता तुम्हा सर्वांना एकत्र आणण्याचं चोख काम केले विशालजी डोळस यांनी. आणि आपल्या भेटीला 8वं पर्व संकल्प सोशल कल्चरल वेलफेअर असोसिएशन प्रेझेंटेड SSPL 2024 सीझन 8 पिचिंग टू डाऊन टू लेग साइड. ही दिशा ही पिचिंग योग्य नव्हती. अयोग्य ठरवताना वाईट करार दिला. एक्स्ट्रा धाव मिळते. धावसंख्या पुढे सरकली वाईटच्या 1 धावेने. बॅटिंग करताना आपण पाहतोय साऊथ सम्राट ज्यांचं गुण तालिकेमध्ये टेबल पॉईंट खाता अजून खोललेलं नाहीये त्या तयारीमध्ये. लाजबाब बॉलिंग काय विविधता आहे गतीमध्ये झपाटे देणारा चेंडू टाकणार सावकाश चेंज ऑफ द फेस ही खासियत आहे. व्हेरिएशन आहे गोलंदाजा वेळेमध्ये वेगळी जादू आहे. जे मनगटाने कधी फिंगरच्या अशा 2 मूव्ह करण्याची ही अवगत कला अलीकडे ते दाखवलं एस्टरडे नाईट. व्हॉट अ लवली मॅजिक फिगर ऑन एस्टरडे बाय अली. 4 वर 1 मेडन 2 वर 1 मेडन ओनली 2 रन 4 विकेट. कडक स्ट्रोक एका कॅप्टनच्या विरुद्ध मध्ये लाभजाब स्ट्रोक वाट डेडिकेशन व्हॉट अ फिल्डिंग वॉज द्या मॅग्निफिसंट बिल्डिंग द डीप मिड विकेट विजन एरिया. लाजबाब पकड बनवली मी म्हणेन या मॅच मध्ये पलटवार करताना स्वतः कॅप्टन आले बॉलिंग मार्क आली. विदर्भ वायकिंगचा किंग 7वी मॅच दर्जेदार क्रिकेट. 2 महिन्या अगोदर या प्रीमियर लीगची चर्चा तमाम नबीमुंच्या कानापर्यंत मध्ये पोहोचली होती आणि ते लाजबाब पेशकश करताना 8व्यापर्यंत घेऊन येते. पुन्हा एकदा दिवस रात्रीचा दुसरा खेळ आपण पाहतो. 7वी मॅच विदर्भ वायकिंग बनाम साऊथ सम्राट आणि गोलंदाजी मार्कवर आहे इथे सुद्धा कॅप्टन आली. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या खेळीचा संबंध 1 गडी बाद आपण पाहतोय. स्कोर आहे 25 वर 1 गडी बाद. योगेश नवीन गोलंदाज वापरला जातो मैदानामध्ये. 6 ओव्हरची मॅच 3 ओव्हर टाकली गेली अलीच्या माध्यमातून. कॅप्टनने 2 ओव्हर टाकताना धावा खर्च केले 15. सफलता मात्र पहिल्यांदा मिळाली नाही.
म्हणजे अगोदर 2 मॅचेस मध्ये 6 विकेट. पर्पल कॅपचा मानकरी विनोद कोटिया इज बॅट्समॅन. ऑरेंज कॅप 66 धावा अर्धशतकाचा मान मिळवला विनोद कोटिया. द टीम रत्नागिरी फायटर्स कॅप्टन अँड सेकंड 15 इज विषय. लाजबाब लगातार 3 षटकारानं ते अर्धशतक पार केलं. दंद्यानं ठोकलं अर्धशतक. लाजबाब अपीलला मान्य करताना आणखी एक झटका. बॅटिंग कॅप्टन मात्र तंबूच्या आसरेला बॅक इन टू द बिल्ड नाही. अजित स्वान इज गॉन. गडी क्रमांक दुसरा हादरा साऊथ सम्राटला अजित स्वानच्या रूपाने कॅप्टन परतला तंबूच्या आसरेला. स्कोर आहे 25-2. आइए रवि टॉक अबाउट साउंड सिस्टम. जीत करताना गोलंदाज अमर टीम कडून योगेश. चला इम्पॅक्ट प्लेयर रमेश जी पॅक होईल तिला इम्पॅक्ट करण्यासाठी मैदानाच्या आत रमेश ही घोषणा केली. हे संकेत दिला हे वेगळ्या इशाऱ्याने मात्र तिथे दर्शवताना अंपायर. थँक्यू सो मच अंपायर. इज डिक्लेअर कारण इन झाल्या मैदानामध्ये इम्पॅक्ट प्लेअर नाव आहे इम्पॅक्ट प्लेअरचं रमेश. क्रमांक 4 वर साऊथ सम्राटचा इम्पॅक्ट सम्राट रमेश. पॉइंट आहे कव्हर आहे इनसाइड सर्कल 30 यार्ड. ग्रेट बॉलिंग सुपर बॉलिंग अपसाइड ऑप्शन. इट इज सो ब्युटिफुल डिलिव्हरी. अबे फ्रॉम द बॉडी बॅट अगोदर नंतर चेंडू डिलिव्हर. नतीजा डॉट. विकेट नंतर डॉट. सुपर बॉलिंग एनालिसिस इन दिस वर. बॉलिंग मार्क पर टाकताना योगेश फ्रॉम विदर्भा बायकिंग कडून राईट अप ओव्हर द विकेट. स्टाईल ऑफ द सनवॉन. फुलेंत चेंडू ड्राईव्ह केला दिशा दिली तुम्हाला चेंडू जाईल फील होईल तिथे आरामात सिंगल घेतली. सिंगल स्कोर जिथे थांबलेला होता बराच वेळ तो स्कोर 25 वरून जाताना 26 वर. 4थं वर प्रगतीपथावर आलेल्या जमलेल्या आमच्या लाडक्या प्रेक्षकांचे आम्ही SSPL 2024 पर्व 8 मध्ये मनातून अगदी मनातून स्वागत करतोय. स्वागतम सुस्वागतम. तो ऑल स्पेक्टेटर इज अर्ली वेलकम टू सीजन 8 SSPL. चौथं वर प्रगतीपथावर बॉलिंग सट्टिक लाईन लेन अक्षरशः गिरफ्तार केले मैं रफ्तारने. लाजबाब बॉलिंग सट्टिक लाईन लेन जिथे धावा मात्र 2-3 वर मध्ये लाजबाब पाहायला मिळाला होता त्याला मात्र जखडून ठेवल्या या उर्द योगेशने. राईट आर्म ओव्हर द विकेट ऑन द इम्पॅक्ट पॅक करताना मात्र सरळ उडून दिला लॉंग ऑफच्या वरून. लाजबाब फटका 6 रन. सुपर्ब ऑन द अप राईट स्ट्रोक एक्झॅक्टली डाऊन द ग्राउंड. So beautiful timing by Impact Ramesh. लाजबाब षटकार 6 रन. थँक्स सो मच रबी. टकोबा साऊंड सिस्टीम करेबागावचे सन्मानित डीजे ऑपरेटर अँड साऊंड सिस्टम सर्वे सर्वा रवींद्र शत्रुघ्न म्हात्रे फ्रॉम कराबे. लाजबाब अब द ऑन द रायझिंग सुपर स्ट्रोक अँड 6 रन. इम्पॅक्ट पॅक झालेली मॅच. इम्पॅक्ट करण्याचा इम्पॅक्ट प्लेअर इन क्रमांक 4 वर इन टू द ब्लॉक. परफेक्ट डिलिव्हरी परफेक्टली डिलिव्हरी. सुरेख चेंडू
यामुळे टाकताना योगेश चौथं प्रगतीपथावर स्कोर पाहिला तर बॅटिंग करताना आमंत्रण मिळालं. साऊथ सम्राट पोहोचले 33 वर 2 गडी बाद 33. चार ओव्हरचा खेळ आपण पाहिला तर इथे समाप्त आहे. 7वी मॅच विदर्भ वायकिंगच्या विरुद्ध बॅटिंग करताना आमंत्रण दिले साऊथ सम्राट आणि 4 ओव्हरच्या खेळीच्या समाप्तीनंतर दोन गडी बाद स्कोर झालेला आहे 33. 2 ओव्हरचा खेळ बाकी. इथून जर 20 आल्या तर 50च्या वर 53 जाईल. 30 आले तर 63 होतील. परंतु काय विचार असतील कारण इम्पॅक्ट प्लेअर आहे रमेश ज्याने दणदण षटकार आताच खेचला आणि त्याच्या साथीला विजय जो आघाडीला विजय नॉन स्ट्राईक इनकरेक्ट नॉट इम्पॅक्ट प्लेअर आहे. नॉन स्ट्राईक विजय कार्तिक नाव काय विजय कार्तिक राज इज अ व्हेरी लॉंग नेम जस्ट लाईक द विवेश लक्ष्मण यांची फोडणी केल्यानंतर खूप लांब लचक विवेश लक्ष्मणचं नाव आहे आणि ते सांगता सांगता 1 ओव्हर होऊन जाईल इतकं नाव त्याचं विवेश लक्ष्मणचं लांब आहे. पण इथे विजय कार्तिक राज ऑन द बॅटिंग आघाडीला विजय कार्तिक राज अतिशय चांगली फलंदाजी करताना साऊथ सम्राटसाठी धावसंख्या मात्र पोहोचते पुढे. हे चौकाने स्कोर ऑन द बोर्ड 37. 37 6 ओव्हरची मॅच अतिशय देखणी स्पर्धा लाजबाब स्पर्धा बॅक टू बॅक 2 टायटल 2022 2023 अलिबाग एव्हेंजर्स ही टायटल जिंकली ना. इज अ बॅक टू बॅक 3 टायटल ही हॉल द हॅट्रिक सीवूड प्रीमियर लीग जस्ट लाईक द सातारा स्टार. 8 पैकी 3 जिंकले सातारा स्टार. सईद भाई नेम चौगली आहेत यावेळेला बॅक टू बॅक 2 टायटल जिंकताना तिसरं पर्व जर लावलं तर बरोबर करतील. लाजबाब देखणी 2 महिन्यापासून तयारी सर्वांची मेहनत कामी सर्वांना एकत्र घेऊन जाणारे आमचे विशालजी ढोलस लाजबाब. 5 ओव्हर गोलंदाजी मार्गवर आदित्य आला. चौकाने त्याचं स्वागत केलं दणदणीत चौकार मारताना बॅट्समॅन विजय कार्तिक राज वन्स ऑफ द फेसिंग इन द 5th ओव्हर इन प्रोग्रेस. साऊथ सम्राट बॅटिंग करताना दिसतोय 7वी मॅच. अमंतिक कॅप्टन अली टॉस जिंकल्यानंतर ऑफसाइड ऑफ स्टंप करेक्ट स्ट्रोक लाजबाब स्ट्रोक क्लिअर केले डीप स्क्वेअर ऑफ द बॅकवर्ड पॉइंट दॅट इज 4 रन. दमदार फटका विजयच्या बॅट मधून बरसता 4 ने वाढवले स्कोर 42 वरती 42 एक्झॅक्टली स्कोर बोर्ड. लॉस ऑफ द 2 विकेट 42-2. चांगले क्रिकेट लाजबाब क्रिकेट आपल्या भेटीला अतिशय मंत्रमुग्ध करणार. नुकतंच ऐकलं हिंदीतली एक बेहतरीन आवाज नवी मुंबईचा आकाश चोप्रा अर्थातच सचिन गिरी फ्रॉम द कोपरी गाव. खूप प्रगती केली 7 वर्षामध्ये अक्षरशः एकदम मनात राज्य केलंय सचिन गिरीने. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल. सचिन वेल सुपर. पाचवे लोक प्रगतीपथर आमच्या साथीला आहेत 2 स्कोरर. एक अनुज आहे आणि मॅन्युअली जो स्कोरिंग करताना भावेश विजय पाटील फ्रॉम तुर्वे. पुन्हा एकदा विजय कार्तिक राज फिशिंग द 5th ओव्हर राईट आर्म ओव्हर द विकेट. गुडने टेक स्वीप केलाय उंची घेतलेला चेंडू खाली टक्कर झाली. नतीजा चेंडू खाली येताना दोन्ही मात्र फिल्डर कोसळले. नतीजा ड्रॉप द कॅच. आवाज देणं खूप गरजेचं होतं. आवाज कोणत्याही मध्ये क्षेत्रक्षण न दिल्या एकमेकांना धडकले. धडकताना टक्कर झाली. चेंडू मात्र एकच जण पकडत होता तो दोन्ही हातून सुटकला. सुदैव सोडतोय विजय. लकी ठरताना झेल सुटला. कॅचेस विन द मॅचेस आपण पाहिलं काय करिश्मा केलं एश भिसेने. त्याचा झेल सोडला अर्धशतक लावलं. विजय जिताव बारी त्याने दाखवली आणि मॅच मात्र काढून दिली. अर्थातच टीम अलिबाग एव्हेंजर्स सुपर डुपर प्ले बाय एच भिसे. लाजबाब सिंधुदुर्ग टायटन अतिशय चांगली कर्णधार पद भूषवलं होतं चेतन चिल्ल्याने पण त्याने पाणी फिरवलं अक्षर एच भिसेने. ही मॅच आहे अर्थातच 7वी दिवस रात्र दुसरा आपल्या भेटीला घेऊन येते SSPL. लाजबाब घोषणा करा अंपायर सिंगल आहे का किती धावा आहे ते डॉट बॉल
एकही धाव मात्र मिळणार नाही. अतिशय चांगला चेंडू टाकला आदित्य बॉलिंग मार्क वर. 5वं ओव्हर आहे टीम कडून. आपलं स्वतःचं पहिलं समोर आहे, आघाडीला आला ओपनिंग बॅट्समॅन विजय कार्तिक राज. पुरेंत चेंडूला दिशा देण्यास जातो. चेंडू तोपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत चेंडूवर कन्वर्ट केलं. गोशांकेचं टर्न झालेला, अवघी सिंगल मिळाली या स्ट्रोक वरती. लाजबाब स्ट्रोक स्वीप करताना वाईडिश लॉंग लेगच्या ठिकाणी जे क्षेत्ररक्षण मात्र जातं सरळ चेंडूनं टर्न केला होता. गोशांकित डिक्लेरेशन मध्ये सिंगल मिळाली. सिंगल धावसंख्या पुढे सरकते 44 वर. हा शेवटचा चेंडू आहे 5वी ओव्हर टाकताना टीम कडून स्वतःचं पहिलं आदित्य बॉलिंग मार्क वर फ्रॉम विदर्भ वायकिंग. The team captain absolutely the fantastic yesterday night. Ali 2 over 1 maiden only 2 run given at 4 wicket. आणि त्याच्याच डोक्यावर मस्तकावर आहे पर्पल कॅप 6 विकेट टॉप ऑफ द सीझन 8 SSPL. सर्वाधिक विकेट त्याच्या नावावर. अर्थातच पर्पल कॅप सेम फॉर्मॅट ऑफ द IPL. त्याच IPL चा उद्यापासून आपण खेळ पण क्वालिफायर द एलिमेंटर राऊंड असं कशमकश 8 मॅच उद्याही दिवस खेळताना पाहायला मिळेल. आज 8वी मॅच खेळलं जातं. 7वी मॅच आपल्या समोर विदर्भ वायकिंग विरुद्ध साऊथ सम्राट. बॅटिंग करताना साऊथ सम्राट 2 गडी बाद झाल्याने स्कोर पोहोचलेला आहे. सिंगलने 2 सिंगलचं रूपांतर 2 मध्ये आणि स्कोर मात्र 4-5 ओव्हरचा खेळच्या समाप्तात 46 लॉस ऑफ द 2 विकेट. बॅटिंग करताना साऊथ सम्राट 2 मॅचेस हरल्या 46 झाल्यात 46. रिलीज स्प्रे अपोलो हॉस्पिटल याचं मी कौतुक करतो आणि त्यांचे आभारी व्यक्त करते फ्रॉम कारण दुखापत झाल्यानंतर लगेचच त्यांचे जे सहकारी आहेत ते ताबडतोब जातात. आमच्या लाडक्या ताई पाहू शकता सुरेख असं अपोलो हॉस्पिटलसाठी ही प्रेझेंट केलेली आपण व्हॅन पाहू शकता. रुग्णवाहिका त्या योगदानाबद्दल SSPL 2024 चे सर्व विशालजी डोळस यांच्या वतीने त्यांच्या आभारी आहोत, ऋणी आहोत. 5 ओव्हरचा खेळ इथे संपलाय. 7वी मॅच आपल्या भेटीला. विदर्भ वायकिंग टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करताना साऊथ सम्राट बॅटिंगला अहमदनगर 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर केले 46 व 2 गडी बाद. 2 ओव्हर टाकलं कॅप्टन टीम अली आणि 2 ओव्हर मध्ये 15 धावतात. यश मात्र पहिल्यांदा मिळाला अलीच्या खात्यात. अंकुश विदर्भ वायकिंगकडून शेवटचा ओव्हर हाताळण्याचे बॉलिंग मार्कवर मात्र ही जबाबदारी दिली अलीने. शेवटचा 6 चेंडू 46 बनल्यात. 20 आले तर स्कोर झाले 66 वर. 15 आल्या तर 61. किती काढतील कोणाला ठाऊक नाही पण जाऊया आणि पाहूया. बॅक टू द क्रिकेट SSPL 2024 पर्व 8. वैयक्तिक पहिलं आणि टीम कडून अखेरचं अंतिम ओव्हर बॉलिंग मार्कवर येताना कोणाला बॉलर अंकुश महाळे द नेम ऑफ द लास्ट बॉलर वापरला गेला आणि जबाबदारीला कॅप्टन अनिलने विदर्भ वायकिंग. 6 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 6 मध्ये मोठमोठे फटक्यांची अपेक्षा आहे आणि तिथे सामोरा जाईल इम्पॅक्ट प्लेअर रमेश. पहिला चेंडू शेवटचा ओव्हर गुडल्या टप्पा काढल्यानंतर चेंडूला मात्र आत आणलं. सिंगल मिळते. पहिल्या चेंडूवर शेवटचा ओव्हर टाकताना सिंगल मिळाले. धावसंख्या हलकेशी पुढे जाते 47 वर 2 गडी बाद 47 लॉस ऑफ द 2 विकेट. साऊथ सम्राट ओपनिंग गुण कोणण्याच्या तयारीमध्ये पण ती संधी देईल काय कारण विदर्भ वायकिंग व्हेरी अ स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप. राईट हँड ओव्हर द विकेट. अंकुश महाले कमजिंग बॉल टप्पा पडल्यानंतर हो करण्याचा प्रयत्न मध्ये अपुरं टायमिंग ही नेम चुकला. काचा नेम चुकला. एक सिंगल किती धावाने मिळतील आपण जाऊया आणि पाहूया डिक्लेअर काय करतील. 1 बायचा इशारा हिट केल्यानंतर 1 धाव मात्र का 2 धावा. अंपायर प्लीज 1च मिळेल. हे नियम खूप बदलले त्यासाठी मात्र अंपायरचा निर्णयाची आम्ही प्रतीक्षा करतो. पहिल्यांदा मनकट आउट दिले जायचं पण मनकट आउटला मात्र दूर करताना रनआउट दिले जातं. ICC ने केलेला बदल. बिनू मनकट द फर्स्ट टाइम मनकट विकेट अँड सेकंड टाइम कपिल देव निकेन्स अगेन्स्ट द पीटर क्रिस्टन
इज अ ब्रदर ऑफ द कॅरी किस्टन, द ग्रेट कोच ऑफ 2011 इंडियन क्रिकेट वर्ल्ड कप. सुपर बॉलिंग, परंतु पिचिंग होतं आणि त्याचे इशारा केलात, हलकासा मात्र मूव झाला. शेवटच्या पिचिंग टू डाऊन द लेग साइड इज अनदर वाईड. नाउ मूव द स्कोर ऑन द स्कोर बोर्ड. साऊथ सम्राट स्लाइटली 49. 49 सिंगल घेऊन जाते. आखरी ओन इन ऍक्शन बॉलिंग मार्कवर विदर्भ वाईकडून अंकुश माळे आणि समोर आहे आघाडीला आलेला विजय कार्तिक राज. फेसिंग टू द लास्ट ओव्हर. फ्रंट फुट वर जाताना न जाता बॅक फुट वर दिशा दिली. इथे मात्र चेंडूला लॉंग लेगच्या दिशेने हिट करताना आघाडीला सलामीराला काय बॅटिंग केले. संयम, टेम्परामेंट, दॅट इज क्वालिटी इज अ शोमन टू द विजय कार्तिक राज. सिंगल 50 धाव फलकावर. अभिनंदन साऊथ सम्राट. परंतु विजयाचं खातं खोलणं अजून बाकी आहे. 2च्या 2 मॅच ते हारलेत. तिसरी मॅच काय होईल सांगणं कठीण आहे. विदर्भ बायकिंग 2 खेळल्यात, 1 विजेता. 2 हे मॅच जिंकले, 2 विजय. परंतु एकमेव टीम आहे कोल्हापूर योद्धाच. 2च्या 2 खेळताना आनंद बालेच्या नेतृत्वाखाली 2च्या 2 मॅचेस जिंकले. बॅकफुटवर गेला, शॉर्ट ऑफ पूल जॅक करताना फेकून दिलं, वाईडिंग स्क्वेअर लेगला ओलांडून गेला षटकार. सलामीर विजय कार्तिक राज. शेरन that is the lovely balance of the body perfectly in the pressure of the 2 leg. दोन्ही पायाने एकदम समतोल बार दिला. ते गरजेचं. पोटावर आणि लेग वर बॅटिंगची ही खूण आहे का पोटावर जेवढी ताकद, पायावर जेवढी ताकद, तेवढे तुमचे मोठे तगडे फटके हे प्रेक्षकांचे भेटेला जातात. आजपर्यंतचा इतिहास. लवली बॅलन्स बाय विजय कार्तिक राज. हिट ओव्हर द वाइड स्पेयर लेग. इट्स द मॅक्सिमम आउट ऑफ द पार. अब तक 56 ऑन द स्कोर. राइट अप राउंड द विकेट ऑफसाइड ऑफस्टला पिचिंग वर डाउन द व्हेरी स्क्वेअर मेरा खराब चेंडू अर्थातच वाईट. 57 बनते या अतिरिक्त धावसंख्येने. स्कोर सम्राट साऊथ सम्राट. जो विजय जो गुप्ता जो ओनर ऑफ द टीम. दुसऱ्या बाजूला विचार केला तर टीम विदर्भ वायकिंग द फॅन्टॅस्टिक डान्सर सतीश कडू. 2 चेंडूचा खेळ बाकी. बॉलिंग मार्क पर अंकुश माली. एक कमिंग बोर्ड राइट अप राउंड द विकेट टू विजय. सुपर बॉलिंग, सुपर बॉलिंग. इन लेन प्रॉपर आहे. हे चेंडूला जर धरून पिचिंग झालं तर मात्र मुश्किल. एक वेगळ्या रूपामध्ये पहा मिळेल. गोंधळल्या अवस्थेत बॅट्समॅनला जागच्या जागीच मात्र खडे करण्याची क्षमता आहे बॉलमध्ये. नाव लास्ट डिलिव्हरी. अखेरचा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा जाते बॉलिंग मार्कवर अंकुश माली विदर्भ बाईंकडून. 5 ओव्हरची मॅच. आखरी गेन 57 ऑन द स्कोर बोर्ड. 2 गडी बाद 57. कडक झुंज बॅटिंग दिली. एकाकी संयम बरी बारी विजय कार्तिक राज. बॅकफुटवर चेंडूला टर्न केलं. व्हॉट अ लवली फिल्डिंग यार. सुपर डुपर फिल्डिंग. स्टॉप द ग्रेट. सिंगल घेतली. दुसरी धाव घेताना मैदानामध्ये ताळमेळ चांगला. गुड रनिंग बिटवीन द विकेट इन द लास्ट बॉल. कंप्लीटेड 2 रन्स. स्कोर मूव्ड टू द 59. 59 2 गडी बाद. 6 ओव्हर 1 इनिंगचा खेळ समाप्त. 60 टार्गेट टू विदर्भ वायकिंग. 7 धावांचं लक्ष. त्या अगोदर जाऊया आणि करून घेऊया टॉस का मंचावर कोल्हापूर योद्धाच्या विरुद्ध अर्थातच रॉयल चॅलेंजर्स कोकण खेळताना दिसेल. आजच्या दिवसानंतर शेवटचा मॅच. टॉस साठी मी पुन्हा एकदा विनंती करतोय कोल्हापूर योद्धा ज्याने 2च्या 2 मॅचेस अनिल आनंद बालाजी द टीम कॅम्प उपस्थित आहे. रॉयल चॅलेंजर्स कोकण प्रिन्स जाऊन करूया बरोबर व्यासपीठाच्या समोर आपण टॉस. कोणाकडून नाव काय झालं. ओम गणेश. ओम गणेश मित्र मंडळ. ओम गणेश सोसायटीचे सन्माननीय जे पाहुणे आहेत तुमचं सरचे स्वागत आहे. SSPL 2024 पर्व 8 या प्रीमियर लीगचे सर्व शिल्पकार विषयाचे डोळसकडून तुमचं सरचे स्वागत. ओम ही सोसायटीचे सर्व सन्माननीय त्यांच्या शुभ हस्ते शेवटची मॅच कोल्हापूर योद्धाच्या विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स कोकण. एका बाजूला प्रिन्स, दुसऱ्या बाजूला आनंद. आनंद दिले कोल्हापूर योद्धाला. आनंदने नेतृत्व करत 2च्या 2 मॅचेस जिंकल्यात. टॉस झालाय आणि टॉस प्रिन्स टीम कॅप्टन ऑफ रॉयल चॅलेंजर्स कोकण.
ओम साई सोसायटीचे संपूर्ण ही टीम सर्व सोसायटी एकत्र घेणारं नेतृत्व आले, नेतृत्व लाभले, हे भाग्याची गोष्ट आहे. विशालजी डोलस, जात धर्म पंथ यांच्या एकदम पुढे गेलेले आणि खूप प्रशंसा केली आदरणीय नाईक साहेबांनी उद्घाटन सोहळ्यासमयी. का विशाल हा त्यांचा एकदम भरोशाचा हा कार्यकर्ता, भरभरून बोललं विशाल बद्दल, एकत्र केले, बांधून ठेवले संपूर्ण सीवूडला आणि एका गुणाला वाव देणार त्याने प्रतिभानं शोधून काढून व्यासपीठ त्याने 2016 पासून आपल्या भेटीला 2016 पासूनचा प्रवास 2024 पर्व 8 आणि पर्व 8 ची शेवटच्या दिवस रात्रीची मॅच त्याचा टॉस झाला कोल्हापूर योद्धाज आणि रॉयल चॅलेंजर्स कोकणच्या विरुद्ध. ओपनर या ठिकाणी साई योगेशजी कांबळे सर्व सदस्य आणि पदाधिकारी अमोल कांबळे, अमोल घनदाट. हॅलो हॅलो चेक. साई सिद्ध प्रतिष्ठानचे सर्व सदस्य योगेशजी कांबळे, अमोलजी घनदाट, बाळा चंदनशिवे या सर्वांचे या ठिकाणी मी स्वागत करतो. या ठिकाणी विभागातील अनेक ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मैदानाच्या वेगवेगळ्या भागामध्ये तिथे थांबून ते मॅच बघत आहेत, त्यांचं पण मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो आणि सर्वांना विनंती करतो बक्षीस समारंभांच्या वेळेस आपण सर्वांनी या ठिकाणी जो मंच आहे आपला या ठिकाणी आशीर्वाद द्यायचे. धन्यवाद. चला जाऊया बॅक टू द क्रिकेट. मॅच क्रमांक 7 SSPL संकल्प सोशल कल्चरल वेलफेअर असोसिएशन प्रेझेंटेड SSPL 2024 सीझन 8. पहिल्या इनिंग मध्ये खेळताना पहिलं टॉस जिंकल्यानंतर विदर्भ पायकीनं निर्णय घेतला होता फिल्डिंग करण्याचा आणि बॅटिंगचं आमंत्रण दिलं होतं साऊथ सम्राट, जे 2च्या 2 मॅचेस हारलेत. तिसरी मॅच काय होईल कोणालाच माहित नाही, कारण क्रिकेट इज गेम ऑफ चान्स. 59 बनवल्या 3 गडी बाद, 60 धावांचं टार्गेट समोर, कंपल्सरी टार्गेट स्पर्धेचे नियम. इम्पॅक्ट प्लेयर मैदानात उतरण्यापूर्वी तो अगोदर त्याचं नाव आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पोहोचवणं अनिवार्य आहे. या सूचनेकडे तुम्ही खास लक्ष द्या. ऑल 8 टीम्स, टीम कॅप्टन प्लीज टू द अटेन्शन. इम्पॅक्ट प्लेयर मैदानाच्या आतमध्ये उतरताना त्याचं नाव अगोदर घोषित करा, ते कळवा आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये, अदरवाईज 3 रनची पॅनलाइज केली जाईल तुमच्या विरोधामध्ये. लाजवाब क्रिकेट आपल्या भेटीला संकल्प सोशल कल्चरल वेलफेअर असोसिएशन 2024 प्रेझेंटेड SSPL 2024 सीझन 8. आज 8, काल 4, उद्या पुन्हा एकदा सुपर संडेला सुपर डुपर करण्यासाठी 8 मॅचेस, त्यापैकी 4 मॅचेस असतील क्वालिफायरच्या 2 आणि एलिमेंटरी पुन्हा एकदा क्वालिफायर 1 आणि 2 आमने सामने फायनल. महेश पारकर आणि ती जोडी कायम राखली. 2 मॅच मध्ये अगोदर ही जोडी आपण खेळताना पाहिली होती. आघाडीला येताना महेश पारकरच्या बरोबर अभिजित, लाजबाब खेळ पाहिला अभिजितचा. 2 मॅचेस 2 पैकी 1 जिंकले, 1 विजय हासिल केले विदर्भ बायकिंग सतीजी कडू. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर साऊथ सम्राट विजय अजी गुप्ता यांची टीम. आमल्याचं 60 धावांचं लक्ष त्याला पिछा करतात महेश पॅकन ऑन द स्ट्राइक. सुपर डुपर हँडसम पर्सनॅलिटी. एकेरी दुहेरी मध्ये एक धमाका देऊन ब्लास्ट करतो, उडवणार षटकार. परंतु 60 मध्ये 10 धावांची प्रत्येक ओव्हर मध्ये आवश्यकता. पर ओव्हर द आस्किंग रेट इज एक्झॅक्टली 10 विनिंग द मॅच. बॅकफुट वर लाईन मिस, पायानं चाटून गेला. सरळ विकेटच्या पाठीमध्ये ते घोषणा केली सिंगलची. अतिरिक्त धावसंख्येने शुभारंभ होतो. श्री गणेश होतो टीम
अर्थातच विदर्भ वायकिंग ओपन द अकाउंट टीम सिंगल. पहिला चेंडू लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. कॅप्टन ऑफ द बॉलिंग मार इज अ ग्रेट कॅप्टन अजित. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा टप्पाला चेंडूला आत आणलं लावडले अफिल. सुपर डुपर बॉलिंग. पहिली सिंगल त्याच्यानंतर टप्पा चेंडू मात्र सरळ वेध घेतला. नॅचरल आउट स्विंग इज अ गिफ्ट गिवन टू द गॉड टू ऑल लेफ्ट हँड बॉलर. 60 डावांचा आपण 59 भलवल्या. 6 ओव्हरची मॅच पहिल्या ओव्हर हाताळताना स्वतः कॅप्टन ऑफ द बॉलिंग मार पॉवर प्ले मध्ये जो जोखीम भरवा व्हेरी रिस्की ओव्हर हाणामारीमध्ये केली जाते बॅट्समन कडून, कारण 2 फक्त क्षेत्ररक्षण देण्याच्या बाहेर. मिस टायमिंग स्ट्रोक. काय फिल्डिंग पाहायला मिळते. फक्त सिंगल मिळते बॅट करून आलेली. बॅटच्या माध्यमातून पहिली सिंगल. व्हेरी क्लेवर बॉलिंग बाय अजित. सुपर डुपर बॉलिंग. व्हेरी नाइसली पर्सनॅलिटी बोथ ऑफ द बॅट्समॅन अगेन्स्ट टू द महेश पारकर. बॉलिंग मार्फत अजित. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा टप्पा पडल्या चेंडूला आत आणलं का टप्पा योग्य ठिकाणी पिचिंग करताना त्याला माहित आहे जी देवाची देणगी आपल्यापाशी आहे. फक्त फिंगर स्लाइटली जरी रोल केले तरी लांब लचक आउट स्विंग आणि टप्पा त्याने परफेक्ट पिचिंग केले गुडलँडवर. नो एक्स्ट्रा शॉट ऑन प्लेइंग. नो अदर इज द फ्रंट ऑफ द बॅट्समॅन इज जस्ट जुस्सी हाफ वॉली. नाइसली बॉलिंग. क्लेवर बॉलिंग बाय अजित. मॅन्डेटरी पॉवर प्ले इन ऍक्शन. पहा कसे रूम घेण्याचा प्रयत्न पण रूम न देता एक्झॅक्टली इन टू द बॉडी. परफेक्टली डिलिव्हरी. काय चेंडू टाकले यार. जेवढे प्रशंसा करावे ना तेवढे कॅप्टनची कमी असेल. खातं खोलण्याच्या मध्ये इरादे उचलून दिले. मनसुब्यानं उद्ध्वस्त केलं 2 मॅच मध्ये. तिसरा जर मॅच जिंकली नाही तर खाल 3 पैकी 3 मात्र मॅचेस हारण्याचा पराक्रम राहील. इथे चांगला स्ट्रोक. चेंडूला दिशा देताना फक्त अगदी सिंगल. लाजबाब नफीतेली गोलंदाज अंदाजामध्ये अतिशय देखणी गोलंदाजी पाहिली. अजित सन द नेम ऑफ द टीम. कॅप्टन सातारा आपका साऊथ सम्राटचा कॅप्टन. सम्राटासारखा आला लेफ्ट हँड ओव्हर द विकेट आणि विविध ठिकाणी पिचिंग करताना चेंडूने अक्षरशः भडीमार करताना नामोहरम केलं पहिल्याच ओव्हरमध्ये आणि धाबा खर्च केल्या कॅप्टनने. फक्त 4 अवघ्या 4 ओव्हरचं एक लाजबाब ओव्हर. विजय कार्तिक मॅन ऑफ द मॅच नुकतंच गेलं रत्नागिरी फायटर्स. सेकंड बॉलर टुडे नाईट मध्ये पाहिला तर दुसरा निर्धाव काल अली. विदर्भ वायकिंग यांनी कमाल केली होती. मिडन टाकताना 2 विकेट. मिडन 2 विकेट्स. एस्टरडेच्या काल रात्रीमध्ये एक धूम मचवली होती. खलबली मचवली होती. पहिली ओव्हरची झाली समाप्ती. 60 धाव संघाला उत्तर मध्ये अडखळीत होते. विदर्भ वायकिंग केवळ 4 धावा फक्त खर्च. विकेट मात्र मिळू शकला पण अंकुश ठेवला. नबी दिली. व्हेरी इकॉनॉमिकल रेट ने बॉलिंग टाकताना अजितने सुरुवात चांगली करून दिली. साऊथ सम्राट टीम. आता 56 धावांची आवश्यकता आहे. 5 ओव्हरचा खेळ बाकी. मॅन्डेटरी पॉवर प्ले लगेचच घेतलं बॅट्समॅनने. पुढे चेंडू डाऊन द ग्राउंड परफेक्टली हिट ओव्हर द हेड ऑफ द फील्डर. लॉंग ऑफ क्लिअर करताना षटकार. बेहतरीन स्ट्रोक बाय महेश पारकर. जुसी पुलटॉन हपोलगेन टोला मात्र चेंडूला परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चूक झाली कारण क्षेत्ररक्षण करताना 30च्या बाहेर जो सीमारेषेच्या थोडासा पुढे तो पाहिला महेश पारकर. अंदाज घेताना त्याच्या डोक्यावर ओढून गेला. मस्तपैकी दस्तक देताना षटकार. लाजबाब स्ट्रोक. 6 धावसंख्या पुढे जाते विदर्भ वायकिंग. कारण पहिला ओव्हर कंजोशी टाकणारा अजित स्वान आणि कोणाला तरी टार्गेट करावं लागेल. टार्गेटला मात्र शोध घेतलाय. मॅन्डेटरी पॉवरच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये बॉलिंग मध्ये इथे बॉलिंग मार्कवर पॉइंट कव्हर शॉट एक्स्ट्रा कव्हर इनसाइड द सर्कल ऑफ साइड ऑफ सम. करेक्ट स्ट्रोक. डाऊन द बॉल. करेक्ट स्ट्रोक. षटकाराला महेशच्या बॅट मधून चौकार. 4 रन. थँक यू सो मच रमी. अलिबाग इव्हेंट्स कॅप्टन यश मोरेचं आगमन झालं. 3 पैकी 2 जिंकल्यात.
3 पैकी 2, 2 पैकी 2 मात्र जिंकण्याचा कोल्हापूर योद्धाने करिश्मा केला. इथे मॅच क्रमांक 7 60 धावांचं लक्ष त्याला उत्तर देताना धावा केल्यात इथे विदर्भ बायकिंगने 14. इथे बॉलिंग मार्कवर पहिला चेंडू डॉट नंतर चौकार पहिला षटकार नंतर चौकार 2 चेंडू 10 धाव चोपले. राईट अप राऊंड द विकेट बॅकफुट वर्गात असलेला लेगला दिशा दिले चेंडूला पटा डीप स्क्वेअर लेगच्या दरम्यान आणि इथे किती धावा मिळतील ते अजून इशारा पेंडिंग. अंपायर सल्ला मसलत करताना नेमका कुठे टप्पा पडताना चेंडू कुठे गेलाय खेळ थांबला गेलाय. पुणे अगोदर काय बॅटिंग केली आहे फ्लॅट षटकार ओव्हर द लॉंग ऑफ आणखी एक सेफेस्ट शॉट ऑफ द क्रिकेट इज द स्ट्रेट वन टप्पा बाउन्स क्रॉस द बाउंड्री बाय महेश पारकर. अशा 2 त्याच्यानंतर शॉर्ट टर्म शॉर्ट टर्म फुल करताना धावा किती मिळतील. अंपायर प्लीज. चांगलं क्रिकेट 7वी मॅच दुसरा दिवस आणि मॅच इथे रंगते. विदर्भ बायकिंग जो साऊथ सम्राटचा 7 धावांचा पिच्छा करताना दुसरं ओव्हर प्रगतीपदार बॉलिंग मार्कवर इथे फ्रॉम साऊथ सम्राट. ही टीम आहे विजय गुप्ता जो ओनर ऑफ द टीम. दुसऱ्या बाजूला पहिला विदर्भ बायकिंग चे किंग ओनर सतीश कडू सुपर डुपर डान्सर. अक्षय मुसळे द टीम कॅप्टन ऑफ द कर्नाटक रेनेगेड्स त्यांची सहाय्यता घेतली कारण कोर कमिटीमध्ये अक्षय मुसळे आहेत. काय प्रेझेंट काय खूप कडी मेहनत आहे कष्ट परिश्रम त्यामुळे पुन्हा एकदा 8 पर्व आपल्या भेटीला कालपासून आम्ही येऊ शकलो. कडी मेहनत 2 महिन्यापासून मेहनत रंग लावली. सर्वांना घेऊन संघाला एकत्र सर्व मान सन्मान मिळवून देणारी स्पर्धा SSPL 2024 पर्व 8 आणि तिथे मॅच क्रमांक 7 विदर्भ बायकिंग विरुद्ध साऊथ सम्राट. षटकार घोषित केले 3 चेंडू मध्ये धावा चोपल्या ती कमी होती ती कमीला मत भरून काढलं. अजित सॉन ने फक्त 4 मॅन्डेटरी पॉवर त्यानंतर धूम धडाका अक्षरशः चोफेर फटकेबाजी पाहायला मिळते. महेश पारकर बेल्टन महेश षटकार चौकार षटकार 3 चेंडू इथेच्या विरुद्ध मध्ये चोपले 16. व्हेरी कडक बॅटिंग 6 षटकार धावसंख्या झपकन पोहोचवत आहे 20 वरती. सेकंड इन प्रोग्रेस 60 टार्गेट सोडून दिला. पिचिंग ऑफसाइड ऑप्शन डाऊन द ऑफसाइड ऑप्शन थोडा प्रेशर मात्र इथेवर जमा केलाय इथेवर टाकलाय मी म्हणेन. षटकार चौकार षटकार तिथे समतोल हा तोल जाताना ऑफस्टमच्या खूप बाहेर वाईट कॉल अंपायर एक्स्ट्रा धाव मिळते. धावसंख्या 21 बनल्यात. दुसरं टाकताना पॉइंट पाहू शकतो पॉइंटच्या बाजूला काही अंतर कव्हर पॉइंट तदनंतर शॉट एक्स्ट्रा कबा अँड सिली मिड ऑफ कडक स्ट्रोक टाकावा डाऊन द ग्राउंड गुड फिल्डिंग इज देअर सुपरली फिल्डिंग स्टॉप द बॉल फक्त सिंगल मिळाली. पुढे ते चेंडू ड्राईव्ह केले होते आणि तिथेच मात्र भिंत होते सिली मिड ऑफला चेंडू अडला गेला. धाव मात्र घेतली सिंगल. षटकार चौकार षटकारने महेशने सिंगल अर्जित केली. 22 धावा म्हणल्यात. दुसरं प्रगतीपत्र बॉलिंग मार्कवर आलाय साऊथ सम्राट करून इथे बॉलिंग मार्कवर दिशा देताना येथे फक्त आणि फक्त सिंगल. कमबॅक चांगलं मी म्हणेन. 3 मोठे फटके खाल्यानंतर इथेने वाईट टाकला त्यानंतर थोडंसं विचलित झालं. एक वेगळं जादू असते वेगळे विचार असते गोलंदाज विचलित करणं हे डिलिव्हर द वाईड त्यामुळे थोडासा कॉन्सन्ट्रेशन लॅक होतं बॅट्समॅनचा ते नेमकं केलं इथेने. व्हेरी गुड थिंकिंग ऑफ द बॉलर. अपॉले जुसी जुसी अपॉले डाऊन द बॉल क्षेत्ररक्षण खाली झेल टिपला खेळचा झाला इथे समाप्त. परतला बॅट्समॅन अभिजित. पहिला झटका अभिजितच्या रूपाने फलंदाज बायकिंग विदर्भ बायकिंग पहिला विकेटचं पतन 1 गडी बाद 22. जाऊया ऐकूया काय जंगी मुकाबला पाहायला मला प्रिन्सेसच्या विरोधामध्ये कॅप्टन तो कॅप्टन
तो दरारा निर्माण कर या परफेक्टली बॅट वर वर गेली वर खाली आणताना तोपर्यंत मात्र तमाम काम केलं होतं फिन्सने मागच्या मध्ये एंड ऑफ द अलीज इनिंग परंतु यावेळेला तो सोडणार नाहीये चुकामधून शिका असं क्रिकेटमध्ये म्हटलं जातं तर चुका केल्यात अलीने पण तर बॉलिंग काय राहिले पर्पल कॅप त्याच्या डोक्यावर मस्तपैकी दस्तक देताना आपण पाहू शकतो 2 मॅचेस 6 विकेट्स ऑल पहिल्या मॅच मध्ये काल पाहिलं 2 ओव्हर त्याने टाकलं 1 विकेट मेडन आणि अवघ्या 2 देवा देताना 4 विकेट जस्ट लाईक द 1992 Phil Simmons against the Pakistan 10 over 8 maiden only 3 runs 4 runs and 3 wicket same typical style bowling by Ali yesterday night खेळ थांबले 2 ओव्हरचा खेळ इथे झालेला समाप्त या ओव्हर मध्ये इथे ना धावा खर्च केले तब्बल 19 खूप खर्ची षटक क्रमांक 3रा ओव्हर पुन्हा एकदा कॅप्टन आले बॉलिंग मार्कवर अजित सांड एक अरिजीत सिंग व्हॉट अ लवली सिंगर इथे अजित व्हॉट अ लवली कम्प्लिटली परफेक्टली ऑलराउंडर आणि टीम कॅप्टन लेफ्टन ओर द विकेट शॉर्ट आर्म बॅकफुट वर जाताना त्याला हुक केलाय लाजबाब अंदामध्ये चेंडूला फेकलं दीप सिवेलेचा आला पुन्हा रंगात आणि ठोकला षटकार महेश पारकेने छेरन टकोबा साऊंड सिस्टीम लाजबाब मधुर संगीतामध्ये जाऊया पुन्हा एकदा मॅच मध्ये पाहूया कडक बॅटिंग करताना महेश पारकर जोडलाय मॅच जोडले पुन्हा एकदा तो प्रेशर डाऊन ऑफ साइड ऑफ टप्पा पडल्यानंतर मिडल ओन चेंडू अतिरिक्त वेगाने वळाला त्याला जोडते फिंगर सोल इट्स व्हाईट कॉल अंपायर इट्स एक्स्ट्रा नाव धावसंख्येला आकार ऑफ साइड ऑफ द विथ द टर्न इज अ व्हेरी डिफिकल्ट टू स्ट्रोक प्लेट खूप अवघड असतं जेव्हा टर्न झालं त्याच्या बरोबर त्याच्या ओघात फेटणं हे मुश्किल भरा स्ट्रोक खेळताना मिड विकेटला महेश पारकर चांगले फिल्डिंग तर स्कोर पोहोचते 31 वर 31 धावा धावल्या 60 धावांचा टार्गेट 6 ओव्हरची मॅच कॅप्टन आलाय पहिलं ओव्हर टाकल्यानंतर केवळ 4 धावा दिले होते अजित स्वानने मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं ओव्हर टाकताना विकेट जरी मिळाला पण अंकुश ठेवला होता स्कोर झालेला आहे 1 गडी बाद 31 वर नाव स्ट्राइक कॅप्टन किंगचा किंग कॅप्टन अली द स्कीपर ऑन द स्ट्राइक कॅप्टन टू कॅप्टन वन्स अगेन द कॉन्टेस्ट बिग बॅटल बोथ कॅप्टन ओ हो काय अंदाज आहे व्हॉट अ लवली सोडून दिलाय अंदाज चुकला त्याचा परफेक्ट डिलिव्हरी अपसाइड जस्ट मूव द अपसाइड अपसाइड अंपायर से नॉट आउट नो वाईड फेअर डिलिव्हरी डॉट चेंडू खाल्यानंतर पुन्हा एकदा कॅप्टनच्या विरुद्ध कॅप्टन अलीच्या विरुद्ध अजित फुल व्हॉट अ शॉट एक्स्ट्रा का बोला कुरवाडीत गुदगळ्याच्या चेंडूला केलं पार सीमा पार आर पार आचारल सुपर बॅटिंग कम्प्लिटली फेस ऑफ द बॅट जस्ट इनसाइड अवे फ्रॉम द बॉडी कडक स्ट्रोक अलीच्या बॅट मधून 4 आज जबाब बॅटिंग व्हॉट अ परफेक्टली ऑलराउंडर कशाला म्हणतात त्याचं जिवंत उदाहरण बोथ ऑफ द व्हेरी बिग ऑलराउंडर ऑफ द फेस टू फेस इन दिस ओव्हर जुगलबंदी बॅटल परफेक्टली कॅप्टन वर्सेस कॅप्टन पर्यंत चेंडू अवे फ्रॉम द बॉडी व्हॉट अ लवली क्रिकेट माधव सौंदर्य अलीच्या मार्फत दाखवण्यात आलं चौकाट होऊन एक्स्ट्रा कव्हरला कुरवाळत गेला अलंघन घेऊन गेला सीमेरेषेच्या पार तदनंतर लवली बॉलिंग यार सुपर बॉलिंग बाय अजित स्वान आता समीकरण येतं 3 ओव्हरचा खेळ इथे झाला समाप्त 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 60 धावसंख्येला उत्तर देताना विदर्भ वायकिंग 1 गडी बाद 35 येणाऱ्या 18 चेंडूचा खेळ शेष 18 मध्ये आता जिंकण्यासाठी 25 धावा थँक सो मच अनुज अँड भावेश थोडासा वेळ आहे आपल्यापाशी ऐकूया पुन्हा एकदा रवींद्र शत्रुघ्न मात्रे
असे मात्र मंत्रमुग्ध करून दिलं तमाम प्रेक्षकांना. त्याच्यातील जादूबरी, त्याच्यानंतर कडक स्ट्रोक, वेग आणि मिलाप, वेग आणि तो टायमिंग अलीने दाखवलं. क्रिकेटचं खऱ्या अर्थाने खूपसारे शॉट, एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह भेटून गेल्या चौकाल. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट, अलाउंड द कार्पेट, लाजबाब स्ट्रोक, परंतु काय फिल्डिंग, कव्हर पॉइंट इनसाइड द सर्कल, पण सिंगल वाचू शकला नाही. सिंगल घेतली आघाडीवीर, सलामीवीर, ओपनिंग बॅट्समॅन बॅटर महेश पारकरने. स्कोर पुढे जाताना पहिल्या चेंडू सिंगल. 36 बनल्यात, 60 धावांचा टार्गेट. आता मात्र जिंकण्यासाठी 24 धावांची आवश्यकता. 17 चेंडू 24, लाईन मिस. लवकर मॅच फिनिश करण्याच्या नादामध्ये बऱ्याच वेळेला मॅचेस हारल्यात. जिवंत उदाहरण 1983 फायनल, सर विवन रिचर्ड्स. जबरदस्त 60 ओव्हरची मॅच 35 ओव्हरमध्ये फिनिश होईल वाटलं होतं. पण क्रिकेट असं आहे मित्रांनो, जास्ती घाई संकटात नाही. अतिशय दर्जेदार चेंडू टाकण्याचा प्रयत्न, पिचिंग डाऊन तो लेग साइड. दिशा पहिले स्वेट ठरवताना अंपायर एक्स्ट्रा धाव मिळते. धावसंख्या पुन्हा एकदा उचली घेताना पुढे जाताना विदर्भ बायकिंग 1 गडी बाद. 38 लॉस ऑफ द 1 विकेट. हे 2 विकेट सामन्यामध्ये कमबॅक देऊ शकतात सातारा साऊथ सम्राट टीमला. जोरदार आघात, जोरदार फटकेबाजी, आला षटकार. चौकानंतर अलीच्या बॅटमधून 6 रन. कॅप्टनचा बल्ला घेतली. मजल उसुंडी मारतो टीम विदर्भ बायकिंग. याच्यानंतर कोल्हापूर योद्धाच्या विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स कोकण या टीम आपसात भेटतील. ती असेल आजचा दिवस रात्रीची शेवटची मॅच. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट, बॅकफुट वर डबल शॉट ऑफ जॅक केला. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ परफेक्टली स्ट्रोक ओव्हर द स्क्वेअर लेग. अनदर षटकार, अनदर बिग स्ट्रोक बाय अली टीम कॅप्टन. कॅप्टन लिडिंग फ्रंट कशाला म्हणतात, जिवंत उदाहरण देतात. फ्रंट वर येताना समोर येतात, प्रोत्साहित करतो, इन्स्पायर देतो टीमच्या इतर सहकार्यांना. त्याचा परफेक्टली ऑलराऊंडर परफॉर्मन्स बाय अली. धावसंख्या 50. आता इथून फक्त 10 धावा दूर. ती मॅच जर जिंकली तर ती जीत असेल विदर्भ बायकिंगची 3 पैकी 2 आणि तो जाईल पुन्हा रांगेमध्ये अलिबाग एव्हेंजर्सच्या. 3 मध्ये 2 अलिबाग एव्हेंजर्स ऑन द मॅच. हलक्या हाताने बॉलर बॅक टू डाऊन, लॉंगऑफच्या ठिकाणी क्षेत्ररक्षण प्रोटेक्शन करताना फील करेल. आरामात सिंगल घेतले कॅप्टनने. सिंगलने स्कोर 51. आता 9 धावांची आवश्यकता. बॉलिंग मार्कर नरेश, एक्सप्रेस बॉलर, अनुभवी असा बॉलर आहे. लाजबाब फाटके. या चेंडू जर टाकला तर महेश सोडणार नाही. त्याच्यामध्ये टाइमिंग, त्याचा तो उत्साह आहे, त्याच्यामध्ये तो आत्मविश्वास आहे. तो आत्मविश्वास जारी करताना ठोकला षटकार. मिळाला 6. स्कोर पतला 57 वरती. 57. किती लवकर मॅच फिनिश करण्याच्या नादामध्ये त्याला साथ देताना आली कॅप्टन. काय खेळ राहिला. वेल डन महेश, लवली बॅटिंग यार, एक्सलेंट. मंत्रमुग्ध करणारा त्याचे ते फटकेबाजी मोहित केले. आणि आता मात्र ओव्हर राहिल्यात 12 चेंडूचा खेळ आणि 12 मध्ये केवळ फक्त 3 धावांची आवश्यकता. 3 पैकी 2 मॅच जिंकण्यासाठी. सतीजी कडू जे ओनर आहेत विदर्भ वायकिंग, परंतु खूप बिकट परिस्थिती साऊथ सम्राट. तिसरी मॅच दाट पराभवाचे ढग अवतीभोवती. व्हेरी डिफिकल्ट. इथून प्रवास कठीण आहे. 12 चेंडूचा खेळ आणि फक्त अवघ्या 3 धावा जिंकण्यासाठी, विजय प्राप्त करण्याची दुसरी जीत विदर्भ वायकिंगला. आणि समोर MS धोनीच्या स्टाईल मध्ये आली फिनिश करेल का, त्यासाठी पाहूया. जाऊया बॅक टू द क्रिकेट. गोलंदाजी मार्क पर सुनील. चांगला चेंडू, अतिशय लाजबाब चेंडू. हे चेंडू ना पहिले 2 ओव्हर मध्ये जर टाकले असेल तर थोडासा अंकुश ठेवण्यामध्ये सफलता मिळाली बॉलरला बॅस्टनवरती, परंतु तेवढे वेळ गेली होती. अजित नंतर एकही बॉलरने इम्प्रेस केला नाही. नतीजा आता समीकरण आलंय 11 चेंडू आणि अवघ्या 3. कंपल्सरी टार्गेट राईट अप राऊंड द विकेट. फुल यांचा चेंडू सरळ ठोकलाय मिड विकेटच्या डोक्यावरून. आणि जस्ट स्टाईल ऑफ द ग्रेट MS धोनी स्टाईल. मॅच उद्ध्वस्त फिनिश आली. द टीम कॅप्टन MS धोनी ज्या आपण उद्ध्वस्त फिनिश करतो तर फिनिशची भूमिका आली नाही. वेल डन आली अलॉंग विथ द वेल डन बाय महेश पारकर.
9 गडी राखून जवळजवळ 9 चेंडू शिल्लक ठेवून सहजगत्या मॅच जिंकून दिली विदर्भ वायकिंग. महेश पारकर ला जबाब 11 चेंडू मध्ये 31 धावांची नाबाद केली, त्यामध्ये 4 षटकार 1 चौकार 281.82 या कडक स्ट्राईकने धावा केल्या आणि तोच या मॅचचा हिरो ठरलाय. प्लेअर ऑफ द मॅच वायकिंगचा किंग आता किंग आहे महेश पारकर. चला सन्मानित केले जाईल मी विनंती करतोय. हे दृश्य चांगलं आहे, हारो अजित हे क्रिकेटचा भाग इज अ पार्ट ऑफ द क्रिकेट, परंतु दृश्यपा मैदानामध्ये ही खासियत आहे, हा एक प्रामाणिकपणा आहे. दोन्ही हारणारे जिंकणारे हस्तोलन करताना मैदानामध्ये औचित्य आहे. SSPL 2024 पर्व 8 परिवर्तन निसर्गाचा नियम आहे आणि ज्या मानेने अक्षरशः धुमाकूळ गाते मंत्रमुग्ध केल्यानं कॉमेंट्री केलंय. पुन्हा सांगतील आजच्या दिवस रात्री शेवटच्या मॅचची एका बाजूला जो 2 मॅचेस जिंकलाय कोल्हापूर योद्धा त्याच्या विरुद्ध फाईट करताना रॉयल चॅलेंजर कोकण, ते सांगण्यासाठी पुन्हा एकदा घेऊन या द बेस्ट नवी मुंबई आकाश चोप्रा सचिन जिगिरी. आहे सचिन आगे का